ती जाळी पण ते ढकलून म्हणजे पॅक होऊन जाईल. क्वेश्चन मध्ये जर चेक केलं तर इकडे खालती आज म्हटलंय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. सापडलं का? काल जर्नल म्हटलं होतं तर जर्नल बनवलं होतं. आज लेजर सांगितले तर लेजर घ्यायचे. पहिली स्टेप आपल्याला कॅपिटल ब्रॉट डाऊन करायचंय. बोर्डवर लक्ष असेल, मी आधी कॅपिटल ब्रॉट डाऊन करतोय. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. सोहनचं कॅपिटल किती आहे क्वेश्चन मध्ये? सोहनचं कॅपिटल आहे 1,20,000, 90 आणि 45. पहिल्याचं कॅपिटल आहे 1,20,000. दुसऱ्याचं कॅपिटल किती आहे? 90,000. आणि तिसऱ्याचं कॅपिटल किती आहे? 45,000, 45,000. बरोबर. प्रश्नाची लायबिलिटी साइड तिकडेच मला वाटतं जनरल रिझर्व्ह आला आहे आणि अमाऊंट आहे 15,000. बॅलन्स शीटच्या वरती त्यांचा रेशो दिलाय 2:2:1. बरोबर ना? 2:1 रेशो आहे. मग आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जनरल रिझर्व्ह रेशो मध्ये वाटून देऊ 2:1 मध्ये. किती अमाऊंट येईल त्याची? 2:2:1 मध्ये. मला वाटतं 2 आणि 2 4 आणि 1 5. 15,000ला 5 ने डिवाइड केलं तर उत्तर 3,000 येईल. पहिल्याचा रेशो 2 आहे म्हणून इकडे येतील 6,000, इकडे पण 6,000 येतील आणि याचा रेशो 1 आहे म्हणून इकडे 3,000 येतील. करेक्ट आहे. पुढे ऍसेट साइडला बँकेचा बॅलन्स दिसतोय 15,000 रुपये. हा ब्रॉट डाऊन करून घ्यावा लागेल बँकेच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000 रुपये. काही डाऊट? परफेक्टली क्लिअर. ऍडजस्टमेंट. रोहन रिटायर्ड म्हटलंय. रोहन रिटायर झालाय आणि काय काय ठरलंय? फ्री होल्ड प्रॉपर्टीची प्राइस 90,000 आली आणि बॅलन्स शीट मध्ये त्याची प्राइस 81,000. म्हणजे मला वाटतं वाढली आहे किंमत. किंमत वाढली आहे म्हणून आपल्याला एंट्री क्रेडिटला घ्यायची बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी. बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी कितीने प्राइस इन्क्रीज झाली? 9,000 ने. सेकंड इफेक्ट ऍसेटला द्यायचा आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी इनरला, फ्री होल्ड प्रॉपर्टी अमाऊंट इनरला 81,000. त्याच्यात होणारे ऍड ऍप्रिसिएट 9,000 आणि टोटल आउटरला जाईल याची 90,000, 90,000. पुढे त्याच्यानंतर आलंय मशिनरी. मशिनरीची प्राइस आहे 15,000 आणि बॅलन्स शीट मध्ये प्राइस आहे 12,000. ही पण इन्क्रीज झाली. मग एंट्री क्रेडिटलाच घ्यावी लागेल बाय मशिनरी अकाउंट. कितीने प्राइस इन्क्रीज झाली? 3,000 का? सेकंड इफेक्ट ऍसेटला मशिनरीची प्राइस इनरला येणार आहे 12,000. त्याच्यात पुन्हा सेम तसंच होईल. ऍड ऍप्रिसिएट, ऍड ऍप्रिसिएट 3,000, 3,000. आन्सर आउटरला जाईल 15,000 रुपये. पुढे नंतर फर्निचरची प्राइस 36,000 आहे आणि बॅलन्स शीट मध्ये फर्निचरची प्राइस 45,000. म्हणजे मला वाटतं ही कमी झाली आहे. ही कितीने कमी झाली आहे? 9,000 कमी झाली आहे. बरोबर. लॉस झालाय. मग डेबिटला एंट्री घ्यायची आहे लॉस झालाय म्हणून. टू फर्निचर अकाउंट कितीने प्राइस कमी झाली? 9,000 ने. टू फर्निचर 9,000. सेकंड इफेक्ट ऍसेटला फर्निचरची प्राइस इनरला असणार आहे 45,000. त्याच्यात होईल लेस डेप्रिसिएट 9,000 आणि आन्सर आउटरला येईल 36,000. काही डाऊट? पुढे ऑल डेटर्स आर गुड म्हटलंय. सगळे डेटर चांगले आहेत. याचा अर्थ काय होतो? आपल्याला आरडीडी कॅन्सल करायचा आहे. डेटर्स चांगले आहेत याचा अर्थ आरडीडी कॅन्सल करायचा आहे म्हणून एंट्री घ्यायची प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी. किती रुपये आरडीडी येतो? 3,000. आणि सेकंड इफेक्ट डेटर्स डायरेक्टली आउटरला. किती आहे डेटर इनरला? 60,000. डायरेक्टली आउटरला जातील ते 60,000. कन्सेप्ट लक्षात आली का? हे पहा इकडे काय दिलंय? डेटर इनरला 60 आहेत आणि त्याच्यात लेस किती झाले? 3,000. डेटर चांगले आहेत याचा अर्थ ते पैसे बुडवणार नाहीयेत म्हणजे आरडीडीची गरज नाही म्हणून आपण आरडीडी कॅन्सल केला आणि डेटर डायरेक्टली कुठे घेतले? आउटरला. आजचा हा प्रश्न खरा या ऍडजस्टमेंट साठीच मी घेतलेला आहे. गुडविल ऑफ द फर्म म्हटलंय. फर्मचं गुडविल हे कसं व्हॅल्यू करायचंय? थ्राईस म्हटलंय.
तिप्पट आहे. कशाच्या तिप्पट आहे? तर ॲव्हरेज प्रॉफिटच्या तिप्पट आहे. कोणाचा ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचा? लास्ट 5 इयर्स, मागच्या 5 वर्षांचा ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आहे आणि त्याच्या थ्राईस, त्याच्या तिप्पट हे काय असणार आहे? फर्मचं गुडविल. कन्सेप्ट कळाली आहे का? मग आता त्याची वर्किंग नोट घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, लक्षात ठेवा. सगळ्यात आधी ॲव्हरेज प्रॉफिट. मग ॲव्हरेज प्रॉफिट इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे आपला टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. तिकडे प्रॉफिट दिलेत. काय काय प्रॉफिट आहेत ते दिलेले? प्रॉफिटच्या अमाऊंट आहेत 3,000, 31,500, 30,000, 48 आणि 30. सापडल्यात का? मला एक एक अमाऊंट सांगा. पहिली किती आहे? 3,000, नंतर 31,500, नंतर 30,000, नंतर 48,000, नंतर परत 30,000 आणि या सगळ्याला डिवायडेड बाय 5. या वरच्याची ऍडिशन करा. किती? ही जी वरची अमाऊंट आहे त्याची ऍडिशन करा. 1,42,500 आणि त्याला डिवायडेड बाय 5 करा, म्हणजे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल. किती? 28,500. आता त्यांनी काय म्हटलं होतं? गुडविल ऑफ द फर्म म्हटलं होतं. गुडविल ऑफ फर्म हे किती आहे म्हणे? थ्राईस सांगितलं होतं त्यांनी. थ्राईस म्हणजे 3 इंटू ॲव्हरेज प्रॉफिट. थ्राईस इंटू ॲव्हरेज प्रॉफिट. मग आता 3 इंटू ॲव्हरेज प्रॉफिट किती आला आपला? 28,500. यांचं मल्टिप्लिकेशन करून किती आन्सर येईल? 85,500. ही वर्किंग नोट समजली का सगळ्यांना? आधी ॲव्हरेज प्रॉफिट काढून घेतला आणि त्याच्या थ्राईस केलं की आपल्याला गुडविल मिळालं. मग आता आपल्या फर्मचं गुडविल किती आलंय? 85,500. आपण जर क्वेश्चनचं बॅलन्स शीट चेक केलं तर क्वेश्चनच्या बॅलन्स शीट मध्ये गुडविल आहे 90,000. म्हणजे त्यांचं जुनं गुडविल 90,000 होतं, पण नवीन किती आलं? 85,500. म्हणजे कमी झालं ना. मग कमी झालं म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला एंट्री घ्यायची आपल्याला. बाय गुडविल कितीने प्राइस कमी झाली आहे? 4,500. सेकंड इफेक्ट ॲसेटला गुडविल अमाऊंट इनरला 90,000, त्याच्यात लेस रिड्यूस 4,500. डाऊट? सांगतो. कमी झाले, डेबिटला घ्यावं लागेल. आपल्याला कुठे घ्यावं लागेल? डेबिटला टू गुडविल. कितीने कमी झालंय? 4,500. लेस रिड्यूस्ड 4,500. आन्सर आउटरला 85,500. लास्ट एडजस्टमेंट. द बॅलन्स ऑफ रोहन कॅपिटल शुड बी केप्ट इन द बिझनेस ॲज लोन. आणि रोहनचा जो बॅलन्स आहे तो कशाला ट्रान्सफर करायचा? लोन. बरं, गुडविलची वर्किंग नोट कळाली. क्लोज करू शकाल का? क्लोजिंग हे सांगू. करू शकाल क्लोज? चला कंप्लीट करा.